नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, आष्टीमध्ये सुरेश धसांनी कार्यक्रम आयोजित केला होता. तिथल्या सिंचनाच्या बाबतीमधला तो कार्यक्रम होता. जलसंपदा विभागाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आले होते. फडणवीस आले होते. कोणाकोणाला निमंत्रण होतं, कोणाकोणाला नव्हतं हे पंकजा मुंडेंच्या भाषणावरून कळलं. कारण पंकजा मुंडेंचं त्या कार्यक्रमामधलं भाषण ऐकलं, फार बारकाईनं ऐकलं. आणि या भाषणामध्ये पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांना सुद्धा टोला लगावला आहे. कोणाला ते कळलं असेल नसेल आणि कदाचित कळलंही असेल, मात्र कोणी बोलत नसेल. मात्र कळून सुद्धा बोलणं मला चुकीचं वाटलं म्हणून मी बोलणार आहे. आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये पंकजा मुंडे यांनी कोणाला कसे टोले लगावले, त्यांनी जे पक्षी मारण्याचं काम एका दगडामध्ये केलं ते मेलेत का नाही, तो दगड फिरून परत त्यांच्याकडे आलाय का, आणि या सगळ्या गोष्टी कशा घडल्यात हे पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत असताना त्यांना टोला लगावला आहे. सुरेश धसांचं कौतुक करत असताना त्यांना टोला लगावला आहे. आणि सुरेश धसांचं कौतुक करत करत धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी टोला लगावला आहे. खरं तर पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंची कन्या आहेत असं त्या वारंवार प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आणि प्रत्येक जणाला हे ठसवून सांगतात. म्हणजे असं ठसा आपण म्हणतो ना, एखादा शिक्का, कुठल्याही एखाद्या फर्मचा शिक्का, हा त्याचं नाव आणि हा त्याचा शिक्का. म्हणजे पंकजा मुंडेंना नेहमी मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे हा शिक्का घेऊन सोबत फिरावं लागतं. गोपीनाथ मुंडेंची लेक हा शिक्का असं त्यांना घेऊन फिरावं लागतं. पण स्वतःची ओळख तुम्ही निर्माण कधी करणार आहात हा सवाल मी नाही तर अनेक राजकारणी विचारतात. मी कशाला विचारू? तर असा सगळा प्रकार आहे. शिक्का घेऊन फिरावं लागतं आणि त्या शिक्का ज्येष्ठ मंत्र्याचा आहे किंवा मग ज्येष्ठ नेत्याचा आहे किंवा मग एका वडीलधाऱ्या माणसाचा आहे, गोपीनाथ मुंडेंचा आहे. आणि तो शिक्का मोठा असल्यामुळं माझंही वजन तितक्याच शिक्क्याचं आहे. मी ज्येष्ठ आहे. मी वयाने लहान असले, कारकिर्दीने लहान असले तरी माझ्या वडिलांची कारकीर्द फार मोठी आहे. माझे वडील पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत आणि म्हणून तो शिक्का माझ्याकडे आहे, ताम्रपटसारखा. आणि तो शिक्का माझ्याकडे असल्यामुळे मी ज्येष्ठ होते. मग कोणी वयाने लहान असू, मोठा असू, कीर्तीनं लहान असू, मोठा असू, काहीही देणं घेणं नाही. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे आणि सगळ्यात मोठी असं ते दर्शवण्याचा प्रयत्न करतात. आणि कालही त्यांनी तसं केलं. खरं तर पंकजा मुंडे बोलत असताना असं म्हणाल्या की सुरेश धस यांनी तुम्हाला बाहुबली संबोधलं. कोणाला? देवेंद्र फडणवीसांना. मात्र ते कधी काळी मला शिवगामिनी म्हणायचे आणि शिवगामिनी ही बाहुबलीची आई आहे. आणि बोलत असताना असंही त्या म्हणाल्या की मला तुमच्याबद्दल आदरभाव होताच. आता कधी होता हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि तो कशा प्रकारे होता हे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसांना काय शब्दप्रयोग वापरलेले आहेत हे देवेंद्र फडणवीस असं करून दाखवून देत होते आणि सगळ्यांना माहीत सुद्धा आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या म्हणाल्या आदरभाव होताच, मात्र आता आजच्या कार्यक्रमामधून मला तुम्हाला ममत्व भाव दिसून यायला लागलेला आहे. कारण मी एका ज्येष्ठ नेत्याची मुलगी आहे, गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहे. गोपीनाथ मुंडे ज्येष्ठ नेते आहेत आणि मी त्यांची मुलगी असल्यामुळे मी आदरस्थानी आहे आणि मला तुमच्याबद्दल ममत्व भाव यायला लागलेला आहे. आणि बाहुबली तुम्ही आणि मला सुरेश धस कधी काळी शिवगामिनी म्हणायचे आणि शिवगामिनी बाहुबलीची आई आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या पंकजा मुंडे आई आहेत असं त्यांना सांगायचं होतं का, हाही सवाल आहे. आता ते कसं सांगायचंय? ते आई आहेत का, देवेंद्र फडणवीस मुलगा आहेत का, शिवगामिनी आहेत का, कोणी बाहुबली आहे का, हे त्यांनी त्यांचं ठरवावं. मात्र चर्चा अशीच आहे की देवेंद्र फडणवीसांना त्या फार कमी आणि त्या ज्येष्ठ सांगत होत्या. असं सांगत असताना देवेंद्र फडणवीसांना त्यांनी म्हटलं तुम्ही जरी मुख्यमंत्री असलात तरी मी माझ्या जिल्ह्याची लेक आहे, गोपीनाथ मुंडेंची लेक आहे आणि तुमच्याबद्दल मला ममत्व भाव आहे. म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहेत, जरी ज्येष्ठ असला तरी माझ्यापेक्षा लहान आहेत असं त्या ठिकाणी त्यांना सांगायचं होतं. तर दुसरीकडं सुरेश धसांना त्या असं म्हणाल्या की कार्यक्रमाला मला निमंत्रण असो नसो, माझी खुर्ची कुठं आहे, काय आहे, काय माहीत नाही, मात्र मी सरकारी कार्यक्रम म्हणून या ठिकाणी आलेले आहे आणि मी मंत्री म्हणून आलेले आहे. माझ्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील आहेत, आमचेच मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. मी मंत्री म्हणून आले. मला निमंत्रणाचं काहीही घेणं देणं नाही. खुर्ची कुठे कोणी दिले का नाही, नाही दिले का नाही, मी कुठल्याही सांगण्यावरून आलेले नाही. मी मंत्री म्हणून आले आणि राज्याचा नेता म्हणून आलेली आहे असं त्यांनी म्हणत सुरेश धसांना सुद्धा टोला लगावला. आणि सुरेश धसांना हिनवलं की आम्ही सगळे मंत्री आहोत, तुम्ही फक्त आमदार आहात. कार्यक्रम आयोजित करणं आणि देवेंद्र फडणवीसांना बोलून गेलं म्हणजे फार मोठं नाही. मी मंत्री आहे आणि माझ्या बाजूला सुद्धा बसलेले मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीसांची सुद्धा मी लाडकी आहे
असं सुद्धा त्यांनी म्हटलं, कारण मी त्यांच्या हेलिकॉप्टरमधून आलेली आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलं. ते व्हिडिओ काय आहेत, पंकजा मुंडेंचे ते कसे टोले होते, कशा प्रकारचे ते मिश्किल भाषण होतं आणि कशा प्रकारे बजरंग सोनवणे यांना निवडून आणल्याच्या टाळ्या मिळवल्या, ते जरा थोडंसं पाहू, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे तुम्ही म्हणाल की तुम्हीच बोलत बसलात, पंकजा मुंडेंनी काय बोललात हे आम्हाला माहीतच नाही, असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पहा. माझ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केलंय आणि निवडून आले ते बजरंग बाप्पा. या जिल्ह्याचे आमदार ज्यांना 2009 मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता 2024 मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळ्या वाजवत आहेत. राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला म्हणलं तरी भाजपच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजल्या आहेत, ते आदरणीय सुरेश अण्णा धस. आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर. बघा देवेंद्रजी, तुम्ही बघताय ना तुम्ही, आणि अत्यंत जोरात घोषणाबाजी करून या कार्यक्रमाचा उत्साह वाढवत असलेले देवेंद्रजी, आपल्याला बाहुबली म्हणून संबोधित करणारे हे सर्व युवा बांधव. देवेंद्रजी, एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात, खरं तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, नेते आहात, आणि आम्ही ज्या कॅबिनेट मध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात. तुमच्याविषयी आदरभावच नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतोय, कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत. काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते, तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा धस कुठे गेले, जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे. की गोपीनाथ मुंडेची लेख आहे, बोलणं एक आणि करणं एक आहे, माझ्या रक्तात नाही. आज हा कार्यक्रम सुरेश धसांनी आवर्जून उल्लेख केला. काय उल्लेख केला? 2003 मधला उल्लेख केला. 2003. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय, आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आलात ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश धस अण्णांनी सांगितला. अण्णा, मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा, तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही, जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं. इज्जत आम्ही देतो. आपल्या जयदत्तचं लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होता. धाकट्याचं नाव काय? सागरचं करताल तेव्हा बोलवलं तर येईन बाबा, नाही बोलवलं तर नाही येणार. पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे, राधाकृष्ण वाकेर पाटील मंत्री आहे, तेव्हा मी आले. तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर येईन, पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये फोटो आहे का, पत्रिकेत नाव आहे का, माझी खुर्ची कुठे आहे, ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही. तुमच्यात जरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते. पण माझंही भाग्य मोठं आहे ना, मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते, कारण मी त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये आले. पण देवेंद्रजी फडणवीसांना मला सांगायचंय, बीड जिल्ह्यात जेव्हा 6 पैकी 5 आमदार निवडून येतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. तर अशा प्रकारचे पंकजा मुंडेंचे टोले होते, अशा प्रकारे चिमटे होते, अशा प्रकारचे दगड मारून पक्षी मारण्याचं काम पंकजा मुंडेंचं होतं. असं असताना त्यांनी असं म्हटलं
की आमच्या पक्षामधले, म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की देवेंद्रजी तुम्ही पाहताय ना की राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हणलं तरी टाळ्या वाजतायत. म्हणजे सुरेश धसांनी त्यांचं काम केलं नाही असं त्यांना दर्शवायचं होतं का? मात्र सुरेश धसांनी त्यांचं कसं काम केलेलं आहे हे सुरेश धसांनी निवडून आल्यानंतर त्यांनी काय नेमकं केलेलं आहे आणि पंकजा मुंडेंनी भीमराव धोंडेंना निवडून आणण्यासाठी कसं काय षडयंत्र रचलं होतं हे त्यांनी तब्बल 40 मिनिटं सुरेश धसांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पंकजा मुंडेंना सुरेश धसांचं काम काय आहे, पार्टीबद्दलची काय आत्मीयता आहे, पार्टीबद्दलचे काय क्रायटेरिया आहेत, काय नियम आहेत हे देवेंद्र फडणवीसांना सांगायचं होतं. की सुरेश धस यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हणलं तरी टाळ्या मिळत आहेत. म्हणजेच नेमकं काय तर सुरेश धस पार्टीचे विरोधात काम करतात का असं त्यांना दर्शवायचं होतं. मात्र सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीसांच्या काळजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर घर केलेलं आहे. पंकजा मुंडेच काय ते कुणीही मोडू शकत नाही. आजच्या घडीला देवेंद्र फडणवीसांसाठी जे काही सुरेश धसांनी केलेलं आहे त्या काळामध्ये गोपीनाथ मुंडेंनी आणि आज पंकजा मुंडेंनी सुद्धा केलेलं नाही. हे देवेंद्र फडणवीस जाणून आहेत. म्हणून पंकजा मुंडेंनी कितीही टोले लगावले, कितीही काड्या केल्या, कितीही दर्शवायचं काम केलं तरी देवेंद्र फडणवीसांच्या मनातलं सुरेश धसांचं घर हे कधीही त्या मोडू शकत नाहीत. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत आणि सुरेश धस, पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे या तिघांना त्यांनी टोला लगावला. धनंजय मुंडेंना कशा प्रकारे टोला लगावलाय हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की काय मला ज्यांनी पराभूत केलंय ते बजरंग बाप्पा सोनवणे या ठिकाणी आहेत आणि सुरेश धस संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कुठल्या भूमिकेत आहेत आणि धनंजय मुंडे अडचणीमध्ये असताना आपलं प्रेमाचं नातं कायम आहे सुरेश अण्णा असं म्हणणं हे कुणासाठी होतं, कोणाला टोला होता हे तमाम महाराष्ट्राला माहीत आहे. आणि ह्या स्टेटमेंट नंतर धनंजय मुंडेंना कसं वाटलं असेल याचं स्टेटमेंट, याची कॉमेंट मित्रांनो तुम्ही मराठी महाराष्ट्राच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. म्हणजे तुम्ही म्हणाल की नेहमी तुम्हाला काही ना काहीतरी उणं दिसतं, आम्हाला दिसत नाही, दर्शवलं जातं, आम्हाला सांगितलं जातं की हे आम्ही सांगतोय कुणीतरी म्हणा, ह्याच्यावर काहीतरी बोला. आणि आम्हाला म्हणायचं आहे, आम्हाला तर स्वतःहून बोलता येत नाही, मात्र आम्ही एवढंच म्हणू शकतो की माझ्या कार्यकर्त्यांनी कोणाला नख लावलेलं नाही. तर दुसरीकडं धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी कोणाची तरी हत्या केलेली असते हे आम्हाला दर्शवायचं असतं, आम्हाला बोलता येत नसतं. कोणीतरी आमच्यासारख्या पत्रकारांना ते बोलावं असं त्यांचं मन, इच्छा असते. अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे. मित्रांनो, पंकजा मुंडेंनी कशा प्रकारे दगड मारले, त्यांनी पक्ष मेलेत का हे माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि जर दगड मारलेत ते परत आलेत का, पक्षी मेलेत का, कोणाला याबद्दल काही सांगायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्या. माझ्या माहितीनुसार पंकजा मुंडेंच्या या टोल्यांमुळे, दगड मारण्यामुळे 2-3 तर नाही, मात्र धनंजय मुंडेंचा पक्षी मेला असेल असं मात्र नक्की यामधून सांगता येऊ शकतं. ते कसं याचं गणित तुम्ही लावत बसा. हे व्हिडिओ तुम्हाला वारंवार पाहावा लागेल आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला लक्षात येईल. हा व्हिडिओ जरी नाही पाहिला तर पंकजा मुंडेंचं स्टेटमेंट तुम्हाला पाहावं लागेल. म्हणजेच काय तर कुणाच्या दगडांनी कुणाचा पक्ष मेला आहे हे तुम्हाला लक्षात येईल. या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.